आज पुन्हा एकदा महाडमध्ये येऊन खूप आनंद होतो आहे. श्रीरामाच्या चरणी आपली सेवा अर्पण करता येते आहे, ह्याचा मनोभावे आनंद आहे. आजचा विषय अज्ञात सावरकर. प्रभू श्रीरामांच्या चरणी आणि भारतभूच्या चरणी सावरकरांनी जे शब्द भारतभूमीला अर्पण केले त्याने सुरुवात करूया. हे मातृभूमी तुझला मनर्पियेले, वक्तृत्व वाग्विभव ही तुझर्पियेले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा परी तो विषय अन्य झाला. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा, लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्. खरं तर आज अज्ञात सावरकर हा विषय आपल्यासमोर घेऊन येताना मनामध्ये धाकधूक पण होती, आनंदही होता की नवीन विषय या वर्षात आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करता येतो आहे. अज्ञात सावरकर जेव्हा मांडायला सुरुवात करेल तेव्हा खरं तर महाडची आठवण म्हणजे कशी, खरं तर सावरकरांनीच आणि त्यांच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी मी वाचत आले, त्यांचं साहित्य वाचत आले, एवढ्या स्पर्धांमध्ये एवढ्या व्याख्यानमालेमध्ये जाणं झालं आणि त्यांच्यामुळेच खरं तर मला महाडची ही ओळख लागली. त्यांच्यामुळेच महाडमध्ये येणं झालं. कसं? मुंबईचे सुनील वालावलकर काका जे मला मानस कन्या म्हणायचे, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मंगेश दादांना की स्वरदा फडणीस म्हणून आहे व्यक्ती, ती येईल महाडमध्ये बोलायला. आणि पहिल्या वर्षी सावरकर आणि युवा हा विषय घेऊन मी महाडमध्ये पहिल्यांदा इथे व्याख्यान केलं आणि त्यानंतर महाडशी माझं कायमस्वरूपीचं नातं जोडलं गेलं. महाडमध्ये आले की दरवेळेला असं वाटतं की किती छान गाव आहे, किती मस्त गाव आहे. पहिल्यांदा आले तेव्हा वाटलं, दुसऱ्यांदा आले तेव्हा वाटलं अरे ही माणसं माझीच आहेत. आता जेव्हा सासरी जायची वेळ आली आहे तेव्हा असं वाटतं की हे महाड माझं माहेर आहे. तर इतका आपुलकीनी सगळ्यांनी, इतके प्रेमाने सगळेजण ऐकायला येतात आणि एवढ्या लहान वक्त्याला इतके प्रेमाने ऐकायला येणारे ह्या आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. सगळ्या व्याख्यान विश्वामध्ये मला ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं ते माझे आई वडील. उद्या पण माझ्या वडिलांचं व्याख्यान जे आहे ते आपण ऐकणार आहोत. आज जे काही मी बोलते आहे, जे काही माझ्याकडून शब्द निघत आहेत, ज्या सगळ्या गोष्टी मी व्यक्त करू पाहते आहे, हे सगळे शब्द, ज्ञान, पुस्तकं सारं आई वडील आणि माझ्या आजी आजोबांनी दिलं. एवढा मोठ्या इंडस्ट्रीचा डोलारा सांभाळताना बाबा समोर आहेत, प्रत्येक वेळेला सांगत गेले की ह्या व्याख्यानमालेत जा, ह्या वक्तृत्व स्पर्धेत जा. त्यामुळे आज मी या गादीवर जी बसती आहे फक्त त्यांच्यामुळे. उद्या ऐकणार होतं आपण त्यांचं भाषण. ह्या सगळ्या सावरकर विश्वात पुढे जाताना आई वडील, आजी आजोबा, वालावलकर काका या सगळ्यांची साथ आहे. त्यामुळे आज मला जसे सावरकर उमगलेत, समजलेत, मी आपल्यासमोर मांडते. सावरकर हा शब्द आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा 13 अक्षरी मंत्र आपण जेव्हा ऐकतो तेव्हा लक्षात येतं की स्वातंत्र्याची ज्योत आतमध्ये जी पेटत गेली आहे सावरकरांच्या, ती किती मोठी होती आणि सगळ्या भारतभूमीसाठी ती किती उपयुक्त अशी ठरली. त्यांच्या शब्दरूपी अस्त्रांमधनं प्रकटलेलं वाक्य आणि वाक्य मंत्र बनत गेलं आणि पु ल देशपांड्यांच्या मुखीसुद्धा भाव उमलले, तेजस्विनावधी तमस्तू. सावरकरांचं लहानपण आपण बघायला गेलो तर आपल्याला माहिती आहे बगूरला सावरकरांचं लहानपण गेलं. सावरकरांच्या घरी त्यांचे वडील, लहान वयातच त्यांची आई गेली. सावरकरांच्या वडिलांनी पूर्णपणे ममतेने सावरकरांना सांभाळलं. पण सावरकरांचे वडील कसे होते?
सावरकरांच्या वडिलांना सुद्धा वक्तृत्वाची आवड होती. सावरकरांच्या वडिलांची विनोदबुद्धी खूप तल्लख होती. आपल्या संरक्षणार्थ त्यांना तलवार चालवता यायची आणि वेळ प्रसंगी कुठेही दरोडा पडला तरी सावरकरांचे वडील तलवार घेऊन धावायचे, असे सावरकरांचे वडील होते. हे शौर्य असताना, हे वक्तृत्व असताना सावरकरांच्या वडिलांना कवितांची पण आवड होती. भामिनी विलासतक जी कविता आहेत, मोरोपंतांच्या कविता आहेत, ह्या सगळ्या त्यांना पाठ होत्या. उभ्या गजगौरी किंवा आख्यानं सावरकरांच्या वडिलांना पाठ होती. मग जर सावरकरांच्या वडिलांनाच एवढं सगळं ज्ञात होतं, सावरकरांच्यामध्ये हे सगळं उतरणारच होतं. सावरकरांचे काका, बापू काका म्हणायचे ते, अतिशय मनापासून कौतुक करणारे त्यांचे काका होते. जेव्हा सावरकरांनी पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यांचे काका होते जे म्हणाले की अरे बाळा, खूप छान तू बोललास आणि सावरकर घराण्याचं तू नाव काढशील, हे सांगणारे त्यांचे काका होते पहिले. सावरकरांचं सगळं कुटुंब कसं होतं बघा. त्यांची आईचा सहवास त्यांना लाभला नाही, पण गोमंतक जे त्यांचं काव्य आहे, रचना आहे, त्या गोमंतकातली जी रमा आहे, ती रमेचं संपूर्णतः जे वर्णन आहे ते त्यांच्या आईसारखंच होतं. इतकी छान त्यांची आई होती. सावरकरांचे मामा, त्यांची काव्य प्रतिभा कशी होती बघा. सावरकरांच्या मामांना कवितेची आवड होती, कसरतींची आवड होती, पण त्यांनी भगवद्गीतेवरती काव्य केलं होतं. एवढी मोठी काव्य प्रतिभा त्यांची. म्हणजे सावरकरांमध्ये काव्य करण्याचे, रचण्याचे, गीतं रचण्याचे जे गुण आले आहेत त्यांच्या मामांकडून आले, त्यांच्या वडिलांकडून आलेत. असं घरातूनच जो काही संपूर्णतः आपण सपोर्ट म्हणतो तो केवढा मोठा होता त्यांचा. जेव्हा सावरकरांची वहिनी येसूवहिनी आपल्याला ज्ञात आहे, बाबारावांचं वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं. सावरकरांची वहिनी जेव्हा त्यांच्या घरामध्ये आली तेव्हा असं झालं की आता श्रावण सुरू आहे, मंगळागौरी असतात आपल्याकडे. तर मंगळागौरीचा एक दिवस होता, त्यांच्याकडे मंगळागौर होती आणि तिथे मंगळागौरीचा जो उपवास असतो आणि त्याबरोबरचा जे आहार केला जातो, त्या उपवासाचं जेवण मौनात केलं जातं. तर ते मौनात केलं जाणारं जेवण जे होतं तिथे सावरकरांच्या वहिनी येसूवहिनी सगळ्यांना जेवण वाढत होत्या, काय हवं काय नको बघत होत्या. असं झालं की मंगळागौरीच्या उपासाला ज्या बसलेल्या स्त्रिया होत्या त्यामध्ये त्यांची मावस नणंद होती आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काय आणू, काय अजून वाढू, असं त्यांनी विचारलं. तर त्यांच्या मावस नणंदेनी त्यांना लिहून दिलं की मला ह्या वस्तू आणून दे. येसूवहिनींच्या हातामध्ये जेव्हा ती पाटी पेन्सिल आली आणि ह्या वस्तू मला आणून दे आणि मला वाढ असं ज्याच्यात लिहिलं होतं ते येसूवहिनीला वाचता नाही आलं, कारण येसूवहिनींना वाचताच येत नव्हतं. हे सावरकरांनी टिपलं आणि सावरकर येसूवहिनींचे शिक्षक झाले. त्या क्षणापासून सावरकरांनी चंग बांधला की मी माझ्या वहिनीला शिकवेन. त्यांना लिहायला वाचायला सावरकरांनी शिकवलं. त्यांची बहीण मैनाबाई, आज तर राखी पौर्णिमा आहे, एक भाऊ किती प्रेमाने आपल्या बहिणीसाठी सगळ्या गोष्टी करत असतो बघा. त्यांच्या बहिणीला सावरकरांनी अतिशय मागे लागून कविता करण्याचा छंद लावला आणि त्यात त्यांनी छंद जोपासला. पुढे त्या कविता करायला लागल्या. तसंच येसूवहिनी जेव्हा त्या शिकल्या, लिहू लागल्या, वाचू लागल्या, त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी खरंच गुरुदक्षिणा म्हणजे देणं ते काय की येसूवहिनींनी सावरकरांचेच सगळे प्रसंग जे काही त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासमोर घडले ते सगळे प्रसंग येसूवहिनींनी लिहून ठेवलेत. आपल्याला माहिती आहे की सावरकरांनी क्रांतिकार्य केलं, सावरकरांची भाषा, वक्तृत्व सगळं खूप छान होतं, सगळं आपल्याला ज्ञात आहे. पण येसूवहिनींनी लिहिलेले सावरकर खूप वेगळे आहेत. ते सांगतात सावरकर खूप मिश्किल पण होते, सावरकर नकलाकार होते. जेव्हा गजगौरी ह्या सगळ्यांना पाठ असायच्या, उभ्या गजगौरी, वहिनींमध्ये सगळ्या गजगौरी ज्या सगळ्या म्हणल्या जायच्या, सावरकर अशा तत्क्षणी कविता करायचे, तत्क्षणी गजगौरी रचायचे, ओव्या रचायचे आणि त्यांच्यासमोर म्हणून दाखवायचे. त्यांच्या वहिनीचं
किंवा इतरांच्या ज्या नकला असायचे ते करायचे, गुराखी दारावर यायचे तर त्यांची पण नक्कल सावरकर करायचे. म्हणजे नकलाकार सावरकर हा गुण, मिश्किल सावरकर हा गुण त्यांच्या वहिनीमुळे आपल्याला लक्षात येतो. त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्यामध्ये, त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रसंगामध्ये सावरकरांचं हे वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. आज अज्ञात सावरकर आपण बघणार आहोत. सावरकरांच्या अशा काही गोष्टी, अशा काही कविता आहेत ज्या वारंवार आपल्यासमोर कधी कधी येत नाहीत किंवा त्या गुणगुणल्या जात नाहीत, ते आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्या कक्षेपलीकडचे सावरकर आपल्याला कळतील आज. जेव्हा ह्या सगळ्या कुटुंबाच्या गोष्टी चालल्या होत्या तेव्हा चाफेकर बंधूंना फाशी होणार होती. रँड आणि आयसचा वध जेव्हा झाला तेव्हा चाफेकर बंधूंना फाशी होणार होती आणि चाफेकर बंधूंची ही फाशी, त्यामधनं येणारी सगळी चर्चासत्र, वृत्तपत्र, यातल्या सगळ्या बातम्या सावरकर वाचत होते आणि त्या क्षणी त्यांना उमगत होतं की हे स्वातंत्र्यासाठीचं, भारतभूमीसाठीचं मरण नक्की म्हणजे काय. जेव्हा चाफेकर बंधूंचं संपूर्ण फाशी, तो प्रसंग सावरकर वाचत होते तेव्हा त्यांना, आपल्याला माहिती आहे, तेव्हा त्यांच्या आतमध्ये ती ज्योत पेटली की त्यांनी हे कार्य चालवलं, पण आता आपण का नाही चालवावं. सावरकर सांगतात की त्यांच्या फाशीतून, चाफेकरांच्या फाशीतून आम्ही जन्माला आलो, आता माझ्या फाशीतून अजून कोणीतरी जन्माला यावं. म्हणजे थोडक्यात फाशी नाही झाली, पण साधारणतः चाफेकरांच्या फाशीतून सावरकरांना स्वातंत्र्याची ज्योत, स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत असेल तर सावरकरांच्या विचारांनी आता आपण प्रेरणा घेऊयात. सावरकरांचे विचार, काव्य, स्वातंत्र्याप्रतीची, भारतभूमीप्रतीचे जे प्रेम आहे ते आपण घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या भारतासाठी. तर चाफेकरांच्या फाशीतून जेव्हा सावरकरांचं हे क्रांतिकार्य जन्माला आलं तेव्हा ते म्हणतात की आता हे क्रांतिकार्य मी पुढे चालवणार आहे. चाफेकर रानड्यांचा त्यांनी फटका लिहिला, आपल्याला माहिती आहे. पराक्रमाच्या तुमच्या तेजात त्रासूनी निंदती जरी घुबडे, वीरकथा तुमची ही गाऊ पिढी पिढी नव पुढे पुढे. त्या पोवाड्यामध्ये, त्या फटक्यामध्ये ते लिहिलेलं आहे. चाफेकर बंधूंनी जेव्हा वध केला तेव्हा असे कित्येक जण समाजातले होते की चाफेकर बंधूंना सुद्धा त्यांनी नावं ठेवली. म्हणून सावरकर लिहितात की तुमच्या पराक्रमाच्या जे तेजा आहेत की बाकीच्या लोकांना समजणार नाही. पराक्रमाच्या तुमच्या तेजा त्रासूनी निंदती जरी घुबडे, वीरकथा तुमची ही गाऊ पिढी पिढी नव पुढे पुढे. जेव्हा हा पोवाडा सावरकर त्यांच्या घराच्या गच्चीवर लिहित होते तेव्हा त्यांना प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. ते तयार करत होते तो प्रसंग की काय झालं असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या असतील, आणि ह्या प्रसंगांना समोर, डोळ्यासमोर आणून सावरकरांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. व सोबत कविता ते रचत होते. आणि तत्क्षणी असं झालं की ते गच्चीवर, त्यांच्या घराच्या गच्चीवर जेव्हा ते कविता रचतात, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत, सगळं होतं आहे. आणि त्यानंतर त्यांचे वडील तिथे आले. आता आईवडिलांचं लक्ष कसं असतं बघा. त्यांचे वडील तिथं आले. काय सगळा प्रकार चालला आहे तो त्यांच्या वडिलांना कळाला की हा काहीतरी कविता करतो आहे, पण कशाची कविता करतो आहे हे त्याला थांग पत्ता आपल्याला लागू द्यायचं नाही आहे. तर त्यांनी, सावरकरांनी पहिल्या 2 ज्या कविता होत्या त्या वेगळ्याच कवितावरती लावल्या आणि जो चाफेकरांनी रानड्यांचा फटका होता तो सगळ्यात खाली लावला होता. त्यांच्या वडिलांनी सगळे कागद वाचले आणि चाफेकर रानड्यांचा पोवाडासुद्धा, फटकासुद्धा त्यांनी वाचला. त्यांनी सांगितलं की अरे लिहिलंस, खूप छान लिहिलंस, कौतुकही केलं आणि सोबत सांगितलं पण, अरे खूप छान लिहिलंस तू, पण ह्या वयात हे क्रांतिकार्य करू नकोस रे. म्हणजे आपल्या मुलाला गमावण्याची त्यांची इच्छा नव्हती. ते म्हणतात की क्रांतिकार्य करू नकोस. सावरकर तेव्हा ठाम होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की काय जास्तीत जास्त परिणाम काय होईल, चाफेकरांपेक्षा अजून वाईट काय परिणाम होणार आहे, म्हणजे फाशीपेक्षा अजून वाईट ते काय, त्या सगळ्या परिणामांना मी सिद्ध आहे, सज्ज आहे, पण मी हे क्रांतिकार्य करणार. वय 14-15. सावरकरांनी ह्या फाशीनंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्याची शपथ घेतली. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेल, हे वाक्य आपल्याला माहिती आहे. पण त्या अष्टभुजासमोर त्यांनी ती शपथ घेतली आणि ती अष्टभुजा त्यांच्या घरी आली कशी.
अष्टभुजा माता त्यांची जी होती, खरं तर सावरकरांची आजी त्यांच्याकडे हे अष्टभुजा होती. आणि त्यांच्या गावामध्ये जेव्हा दरोडा पडला आणि ती मूर्ती चोरली गेली, त्यांच्या आजीच्या वडिलांनी, मकरा आणि पथक त्यांच्याकडे होतं, त्या सगळ्यांनी ती मूर्ती सोडवून आणली आणि त्यांच्या आजीने ती भगूरला आणली. बरं, ती मूर्ती भगूरला जी आणली होती, ती सगळी जी मूर्ती होती, ते सगळं जे काही तिचं वास्तव्य होतं ते त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदा नव्हतं. ते वास्तव्य होतं तिचं गावामध्ये होतं. आणि त्यांच्या कथेमध्ये आता सांगितलं, दंतकथा असेल, कशी कथा असेल, आपण आपल्याला जे बुद्धीला पटतंय तसं म्हणूया. ती कथा अशी होती की जेव्हा त्या देवीची पालखी निघायची, त्या अष्टभुजेची पालखी निघायची आणि सावरकरांच्या घराच्या समोरून ती जायची, तर ती पालखी जड व्हायची. जोपर्यंत सावरकर कुटुंबातल्या व्यक्ती त्या पालखीपाशी येत नाहीत, ती पालखी इतकी जड व्हायची की ती पालखी वाहून नेणारे लोकसुद्धा सांगायचे की पालखी आता आम्हाला उचलता येत नाही आहे. म्हणजे सावरकरांच्या घरी ही अष्टभुजा कशी आली की आता ती पालखी जड व्हायला लागली आहे, आता ती अष्टभुजा आपल्याच घरी येऊ देत, तिला आपल्याच घरी स्थान मांडू देत तिचं. आणि मग अशी अष्टभुजा सावरकरांच्या घरी आली. सप्तशती जपाचे पाठ व्हायचे त्यांच्याकडे, तेव्हा सावरकर ध्यानस्थ व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या धार्मिक गोष्टी, हे मंत्र सगळे सावरकरांच्या घरी गायले जात होते. आणि ह्या अष्टभुजेच्या समोर सावरकरांनी ही स्वातंत्र्याची शपथ घेतलेली आहे. आणि स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी प्रार्थना करतोय. ही जी करुणा भाकलेली आहे ती देवीदास विजय ग्रंथात लिहिलेली होती. पण दुर्दैवाने झालं असं की देवीदास विजय ग्रंथ हा सगळ्या सरकारच्या जेव्हा धाडी पडायला लागल्या, सगळ्या गोष्टी, सगळे साहित्य सावरकरांचं काढून टाकावं लागलं अभिनव भारताच्या सदस्यांना. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे अजून जास्त शिक्षा होता कामा नये, कोणी अजून अभिनव भारताचे सदस्य जास्त पकडले जाऊ नयेत, जेणेकरून आपल्याला बाहेर राहून कार्य करता येईल. म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा देवीदास विजय ग्रंथ, जी स्वातंत्र्याची शपथ जिथे घेतली होती आणि ती करुणा ज्याच्यात दाखली होती, तो ग्रंथसुद्धा त्यांना नष्ट करावा लागला. त्यामुळे आपल्याला फक्त ही शपथ घेतलेलीच माहिती आहे. बरं, सावरकर एकीकडे एवढे क्रांतिकार्याने झपाटलेले होते, मित्रमेळा स्थापन केला, अभिनव भारत स्थापन केलं, पण दुसरीकडे सावरकरांचा मिश्किलपणा कसा बघा. सावरकरांचं खरं तर गणित कच्चं होतं. जास्त गणिताची फार काही त्यांना अशी आवड नव्हती. तर त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होती, तर ती मुलं व्यापाऱ्यांची मुलं होती. तर ती व्यापाऱ्यांची मुलं सावरकरांकडे कधी कधी यायची आणि त्यांचे वडीलही यायचे. तर त्यांचे व्यापाऱ्यांच्या मुलांचे वडील काय करायचे की काहीतरी अशी 2-4 गणितं घालून द्यायची सावरकरांना, आणि त्या मुलांना ती व्यापाऱ्याची मुलं पटकन गणितं सोडवायची आणि सावरकरांना थोडा वेळ लागायचा. तर ते व्यापारी काय म्हणायचे, काय सावरकर, अहो तुम्ही मराठी इंग्रजी एवढं छान तुमचं प्रभुत्व, तुम्हाला गणित येत नाही, तुम्हाला साधी आकडेमोड जमत नाही, हे काय, आमची मुलं बघा कशी फटकन आकडेमोड करतात. सावरकर तिथे उत्तर द्यायचे की काय म्हणायचं सावरकर, हो तुमचा मुलगा माझ्यापेक्षा काय, न्यायमूर्ती रानड्यांपेक्षा सुद्धा महान आहे, काही हरकत नाही. त्यांना कुठे जिऱ्यामिऱ्याची विक्री करता आली, जिऱ्यामिऱ्याची सगळी खरेदी करून आकडेमोड करता आली, मग तुमच्या मुलाला हायकोर्टाचा जजच काय नाही करत. सावरकरांचा मिश्किलपणाने सडेत तोड उत्तर. दहिवेलेची वक्तृत्व स्पर्धा आपल्याला माहिती आहे, जिथे सावरकरांनी भाषण केलं, वक्तृत्व केलं आणि त्यानंतर त्यांना नंबर जेव्हा मिळाला तेव्हा परीक्षकांनी सांगितलं की हे लिहून दिलेलं भाषण खूप छान आहे आणि ह्या भाषणाला प्रथम क्रमांक आम्ही देतो आहोत, हे भाषण कोणी लिहून दिलं तेवढं सांग, किंवा हे भाषण ज्यांचं आहे त्यांचं सांग. जेव्हा सावरकर म्हणाले की हे भाषण मीच लिहिलं आहे, तेव्हा परीक्षकांना सुद्धा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता, हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांचं उत्तर काय आहे बघा, जर ह्या वयात मी हे भाषण लिहू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यालासुद्धा तुम्ही खोटा ठरवताय. म्हणजे किती चपखल उत्तर आणि तत्क्षणी उत्तर देतात.
म्हणजे कुणहा पूजा स्थानम गुणीषु तच लिंगम नच वयाहाल. म्हणजे गुण जे आहेत ते वय आणि लिंग त्याला महत्त्वच त्याचं नाही आहे, फक्त गुण महत्त्वाचे आहेत सावरकर सांगतात. शाळेत त्यांच्या एकदा एकनाथ महाराजांच्या अंगावर जेव्हा 108 वेळा थुंकला गेला आणि एकनाथ महाराजांनी त्यांना क्षमा केली, हा प्रसंग शिकवत होते आणि सांगत होते. तेव्हा असं झालं की हा सगळा प्रसंग ऐकला आणि सावरकर उठले आणि म्हणाले की एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकलं आणि त्यांनी माफ केलं हे मान्य आहे, पण सगळेच तिथं संत होते का? त्यांच्या अंगावर थुंकताय कोणी हे दुसऱ्यांनी बघून त्याला का त्याचा बंदोबस्त केला नाही, का त्याचे तिथे ठाव ठिकाणा लावला नाही, सगळेच कुठे संत होते? हा प्रश्न सावरकर विचारू शकत होते. बरं, सावरकरांना कुठे बोलावं आणि कुठे बोलायचं नाही हे लहानपणीच माहिती होतं. कसं? जसं गणिताचा विषय सांगितला तसं भूगोल सावरकरांचा आवडीचा. त्यांच्या गावामध्ये एक जण होते, त्यांना असं वाटायचं की संपूर्णतः भूगोल मला पाठ आहे, नाशिक जिल्ह्याचा भूगोल मला माहिती आहे असं वगैरे त्यांना वाटायचं. आणि कुठल्या तरी छाटछूट एखाद्या खेडेगावातल्या कुठल्या तरी एका छोट्याशा नदीचं नाव ते विचारायचं. ते नाव जर समोरच्या माणसाला आलं तर तो डिग्री घेतलेला माणूस आहे, शास्त्रोक्त शिक्षण घेतलेला माणूस आहे असं त्या माणसाला वाटायचं. असा तो माणूस एकदा सावरकरांना भेटला. त्यांचे युक्तिवाद झाले आणि सावरकर यामध्ये सरस ठरतात असं त्या माणसाला वाटायला लागल्यावरती तो माणूस म्हणाला की हे काय, हे असं जगाचं राजकारण आणि जगाचा नकाशा कुणालाही माहिती असेल, मी एक गाव सांगतो त्याचा नकाशा आणि ते ठिकाण तुला माहिती आहे का सांग, माझे असे दुसऱ्या तिसरीतला मुलगासुद्धा उत्तर देईल तुला. तर त्यांनी विचारलं की दारणा नदी कोणत्या काठावर कोणत्या गावामध्ये आहे? आता ती छोट्याशा नाशकातली कुठली तरी एकदम छोटी नदी ज्याचा संबंध दुरान्वयसुद्धा जगाच्या राजकारणाशी जगाच्या भूगोलाशी नसणार आहे, तो प्रश्न सावरकरांना विचारला आणि त्या लहान मुलांनी उत्तर दिलं. आणि त्या माणसाला वाटलं की चला, ह्या मी शिकवलेल्या लहान मुलांनी उत्तर दिलं आणि सावरकरांना उत्तर देता आलं नाही, मी सरस ठरलो. जे सावरकर त्या माणसाला फोडायला गेले नाहीत, ते गप्प बसले आणि त्यांना वाटतंय ना तुम्ही हुशार आहात, त्यांनी वाटू दिलं, त्यांनी उत्तर तिथे केलं नाही. लहानपणीपासून सावरकर कसे घडत गेले बघा. जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर आले तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्यांची कीर्ती आधीच पसरलेली होती. जेव्हा त्यांची कीर्ती आधी पसरलेली आहे आणि ह्यामध्ये सावरकर जेव्हा जातात तेव्हा टिळकांनी आणि ह्या सगळ्या समस्त पुण्यामधल्या जेवढं क्रांतिकार्य करणारी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी पोचली की सावरकर नावाचा तरुण क्रांतिकार्य करतोय. जेव्हा सावरकरांनी ठरवलं की कपड्यांची होळी, विदेशी कपड्यांची होळी करायची आहे आणि हा प्रस्ताव टिळकांकडे जेव्हा गेला तेव्हा असं झालं की टिळक म्हणाले की शेकोटी करणार असलास तर मी येणार नाही, होळी करणार असलास तर मी येईल. आणि सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करून दाखवली. एवढे कपडे तिथे आले, फरासखान्यामध्ये ही होळी झाली. ही होळी झाल्याचे चित्र अजूनही आपण पुण्यामध्ये बघू शकतो फरासखान्यामध्ये. पण फक्त होळी करून हे थांबले का? पण मॅनेजमेंट म्हणजे काय की ती आग परत पसरू नये, विदेशी कपड्यांची होळी फक्त करायची आणि ह्याचा संकेत सरकारपर्यंत पोचवायचा इतकंच आहे. पण ही आग पसरू नये पुण्यात ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती. हे मॅनेजमेंट सावरकरांचं. सावरकरांच्या अभिनव भारत कॉलेजमध्ये आकार घेऊन पाहत होतं तेव्हा सावरकरांच्या कॉलेजमधल्या कविता किती, महाविद्यालयातल्या कविता किती छान आहेत बघा. आपल्याला फक्त जयोस्तुते ज्ञात असते, सगळीकडे आपण ऐकत असतो. सावरकर दर आठवड्याच्या शेवटी सिंहगडावर जायचे आणि सिंहगडावरती तिथे अनेक पोवाडे, फटके, तिथे अनेक क्रांतीवीरांच्या कथा सावरकर सांगायचे. बरं, त्यांच्या कथा सांगण्यातलं त्यांचं अगदी वक्तृत्व कौशल्य एवढं छान असल्यामुळे त्यांच्या कथामध्ये प्रत्येकजण हरवून जायचा. जेव्हा सावरकरांनी सगळ्या कविता, त्यांच्या कविता आपण बघितल्या तर किती सुंदर. स्वदेशीचा फटका त्यांनी एवढ्या लहान वयात लिहिला आहे. धन्य कुलामध्ये धनी सवाई, भाग्य धन्य जी रायाचे, सेवक हाती यशस्वी असं ती पुण्य किती त्या पायांचे.
श्रीमंतांचे भाग्य प्रतापे 12 वर्षे ब्रहुश्रमले, अटकेला जरी पटकारो विनी पुन्हा सर्वजण चटनमले. काय सुंदर कविता आहे. ह्या सगळ्या कविता अशा अनेक तरुणांकडनं गायला गेल्यात तिथे. रणाविनं कोणा मिळाले स्वातंत्र्य ही कविता तर 200 तरुण गायचे एकत्र. अशा सगळ्या कविता होत्या. सावरकरांच्या पोवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की सावरकरांच्या पोवाड्यामध्ये जे आवाहन असतं, आपण पोवाड्याच्या सुरुवातीला, गोंधळाच्या सुरुवातीला जे आवाहन बघतो तर ते देवी देवतांचं आवाहन असतं की कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला ये, तुळजापूरची तुळजाभवानी गोंधळाला ये, असं असतं. पण सावरकरांच्या पोवाड्यांमध्ये गोंधळामध्ये कुणाचा गोंधळ असतो? तो स्वातंत्र्य देवतेचा गोंधळ असतो. आणि आवाहन कोणाला असतं? चित्तोडगडच्या युवतींना, चित्तोडगडच्या देवींना. चित्तोडगडच्या देवी जोहारा समया म्हणतात. संताजी, धनाजी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ह्या सगळ्यांना, महाराणा प्रताप, ह्या सगळ्यांना आवाहन त्यांच्या पोवाड्यामध्ये आहे. ते सांगतात की स्वातंत्र्य देवतेचा गोंधळ केला, यजमान स्वामी श्री शिवराया झाला. सावळ्या रंगाचे शूर मावळे, प्रेमाने अभिमाने गोंधळी झाले. पारतंत्र्याचा मग बोकड चिरला, प्रभूवर भूवर शिववीर आला. पारतंत्र्याचा बोकड अफजलखानाचा वध गेला, शाहिस्तेखानाची बोटं कापली. पारतंत्र्याचा बोकड चिरला, प्रभूवर भूवरी शिववीर आला. गोंधळातलं हे आवाहन. दुसरी गोष्ट, त्यांना प्रसंगाचं वर्णन काव्यातलं किती सुंदर ते करायचं बघा. जेव्हा सिंहगडाचा पोवाडा त्यांनी लिहिला तर सिंहगडाचा पोवाडा इतका सुंदर आहे. प्रत्येक वर्णन त्यातलं बघायला गेलं तर अक्षरशः प्रसंग डोळ्यासमोर उभं राहतो. आणि तेव्हा सिंहगडाचा पोवाडा म्हणजे पोवाड्याची चाल म्हणजे सिंहगडाची चाल, असं इतकं समीकरण त्यांचं जुळून आलं होतं की किती छान पद्धतीने इतका सुंदर पोवाडा लिहिला. की ते सांगतात की तानाजी जेव्हा चढायला लागले गडावरती, घोरपडीचा आधार घेऊन जेव्हा ते चढायला लागले की तानाजी चढू लागले. फक्त चढतायत असं नाही, जेव्हा ते तानाजी घोरपडीच्या साथीने, मावळ्यांच्या साथीने एवढं चढतायत तर ते जसे 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 चढतायत तसं स्वराज्याचं जे सद्भाग्य आहे ते चढायला लागलं आहे. स्वराज्याला जो मिळणारा आनंद आहे, ते मिळणारं स्वातंत्र्य ते चढायला लागले. तानाजी चढू लागले, सद्भाग्य चढू लागले आणि स्वातंत्र्य चढू लागले. एक एक शब्द जर त्याचा प्रत्येक त्याच्या मागचा अर्थ बघितला ना तर प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील. बाजीप्रभू देशपांड्यांचा जेव्हा त्यांनी पोवाडा लिहिला तो प्रसंग कसा उभा केला आहे बघा. जेव्हा पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आपल्या मुठभर मावळ्यांसह ती खिंड लढवत होते, जेव्हा पन्हाळ्याचा वेढा पडला, महाराज विशाळगडाकडे निघाले, मधली ती पावनखिंड, तिथे एवढ्या मुठभर मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे उभे राहिलेत की फक्त शत्रूला तोंड द्यायचं आणि माझा राजावरती गडावर पोचला पाहिजे, फक्त आणि फक्त लढायचं आहे. का तर फक्त आपल्या राजासाठी. हे इतकं सुंदर लिहिलं आहे त्यांनी. प्रसंग तो डोळ्यासमोर आणला तर अख्खे शत्रू समोर आहेत. पण सावरकर वर्णन कसं करतात की बाजीप्रभू देशपांडे इतक्या आत्मीयतेने लढत होते की आपल्या स्वराज्यासाठी लढायचं आहे, आपल्या राजासाठी लढायचं आहे. आणि शरीरावरती एवढ्या जखमा वार झालेल्या असताना सुद्धा शत्रूला नमलेला नसलेला हा मावळा, इतके वार अंगावरती झालेत तरीसुद्धा माझा राजा अजून गडावर पोचलेला नाही आहे. आणि ती तोफेच्या गोळ्यांचा बार, तोफेचा बार ऐकून नाही आलेला आहे, मी लढणार आहे असं सांगतात. तेवढ्यात शत्रूंकडनं गोळी येते अंगावरती. सावरकर लिहितात, तो गोळी सुसू आली, आहा त्या काली वर्मी ती शिरली. श्री बाजी विव्हळा पडला, मागुती उठला, बेहोश वीरवर बदला. आता हा प्रसंग त्यांनी सांगितला, पण प्रसंगाला स्फुरण जोडणं म्हणजे काय? तिसरं वैशिष्ट्य. प्रसंगाला स्फुरण कसं जोडलं आहे बघा. की त्यांनी सांगितलं ती गोळी आली, बाजीप्रभू देशपांडे पडले आणि मागून उठले आणि तो बेहोश झालेला वीरवर काहीतरी वधून गेलेला आहे. तो गोळी सुसू आली, आहा त्या काली वर्मी ती शिरली. श्री बाजी विव्हळा पडला, मागुती तत्क्षणी उठला, बेहोश वीरवर बदला. की अरे तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला, चला घालू स्वातंत्र्य संगरी, रिपूवरी घाला. म्हणजे तो प्रसंग किती समोरून आणलाय.
आणि जेव्हा पावनखिंडीमध्ये ही सगळी लढाई सुरू आहे, महाराज आता गडावर पोचणार आहेत आणि महाराज गडावर पोचल्यानंतर तोफेचे ते बार झाले, तर ते बार सुटलेले बारसुद्धा कसे आहेत त्यांनी सांगितलं आहे की तो बार धडाधड झाले, एवढा प्राण पणाला लावून प्रत्येक तिथं पावनखिंडीत असलेला मावळा लढतोय आणि फक्त त्या तोफेचा आवाज ऐकण्यासाठी सगळेजण तिथे प्राणपणात ठेवले. इतका प्राण निघून चालला आहे शरीरातनं तरी तो जखडून कसा ठेवला आहे, तो बार धडाधड झाले, प्राण परतले, हास्यमुख केले. म्हणजे प्रत्येक मावळ्याला त्यांनी त्या तोफेच्या आवाजाने हास्यमुख केले. तो बार धडाधड झाले, प्राण परतले, हास्यमुख केले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा निज धर्माचा, हा तिसरा निज देशाचा, हा चौथा कर्तव्याचा, बार पाचवा धडाधडा हरजय बोला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. बाजीप्रभू देशपांडे जेव्हा धारातीर्थी पडलेत तेव्हा ते काय सांगतात की यमदूत आता त्याला घेऊन जाणार आहे, त्या शरीराला, बाजीप्रभू देशपांड्यांच्या शरीराला तो आता घेऊन जाणार आहे. तेव्हा ते सांगतात की खबरदार यमदूता, स्पर्शू नको ह्या तद्विद्युत तेजपुंज दिव्य देहा, हा दिव्य देहाला स्पर्शू नकोस, त्याला असंच तू घेऊन जाऊ नकोस. का तर देश शत्रू रक्तात न्हाऊनी लाल भडक झाला, स्वातंत्र्यापूर्वी हा रणतीर्थाला गेला, असंच तू नेऊ शकत नाहीस, कारण देशासाठी तो झटला आहे. बरं, हा झटलेला आहे, पण देशशत्रू रक्तात जेव्हा न्हाऊन निघतो तेव्हा काय होतं की बघ त्याच्या वक्षस्थळी रुळे रिपुरुंडांची माला. आता रुंड हा शब्द आपल्या साधारणतः वापरात नसतो. रुंड म्हणजे कापलेलं शीर, कवटी. कालीमातेच्या ज्या गळ्यात कवट्या आहेत तर कापलेलं शीर, आणि रिपुरुंड म्हणजे शत्रूचं कापलेलं शीर. म्हणजे काय शब्द आणि काय प्रतिभा आहे बघा. बघ त्याच्या वक्षस्थळी रुळे रिपुरुंडांची माला, तीवर हर हर महादेव हा घोर मंत्र जपला. म्हणजे तो मंत्र जपून त्या शत्रूंची माळा त्यांनी गळ्यात घातली. तो असं घेऊन जाऊ शकत नाहीस, आणि त्याला घ्यायला कोण येणार आहेत, हे बघ सुरवर, सुरगुरु, सुरतारे, इंद्र, सूर्य सगळे आलेत, मृदुल वाहती वारे, आणि कसे घेऊन जाणार आहेत, ओवाळती सत्कीर्ती सुंदरी श्रीमद बाजीला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. बरं, आता पोवाड्यातलं चौथं वैशिष्ट्य काय की आजच्या काळाला पोवाडा आणून जोडणं म्हणजे काय. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्यामुळे आता हा पोवाडा ऐकला आहे, हे सगळंच पुरण चढलं आहे. आता आपण काय केलं पाहिजे हे सांगणं पोवाड्यातून, हे किती छान आणि महत्त्वाचं आहे बघा. जे आजच्या काळाशी आणून जोडतात ते म्हणतात की विनवी विनायक यातील घे समजुनी अर्थाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. स्वराज्य नाही, स्वदेश नाही, धिक या देहाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. म्हणजे पोवाड्याची किती वैशिष्ट्य आहेत, आणि अशा वैशिष्ट्यातून गुंफलेला तो पोवाडा प्रत्येकामध्ये तो स्फुरण चढवणार. म्हणून सावरकरांच्या प्रत्येक भाषणानंतर, कवितेनंतर इतके सगळे त्यांच्याकडे तल्लीन होऊन का ऐकायचे, तर ह्या शब्दांमुळे, ह्या आतमध्ये त्या काव्यामध्ये ओतलेल्या भावनेमुळे. बरं, सावरकरांना मिळालेले मित्रही तसेच. जेव्हा आबा दरेकर हे मित्र सावरकरांचे त्यांना भेटले तेव्हा असं झालं की इतक्या छान पद्धतीने त्यांचा ऋणानुबंध जुळले. पण आबा दरेकर सुरुवातीला हे साधे कवनकार होते, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे हे सावरकर. त्यांचे दुसरे मित्र गोविंद देसाई म्हणून, ते कुलकर्ण्यांचे होते. खरं तर आपल्याकडे वतन असतात ना, त्यातले कुलकर्णी. परिस्थिती तशी बेताची. तर सावरकरांनी मदत कशी केली, सावरकरांनी काय केलं की सावरकर छान काव्य लिहायचे, छान कविता लिहायचे, लेख लिहायचे, पण सावरकरांचं अक्षर काही धड नव्हतं. बरं, सावरकरांनी हे स्वतःहून सांगितलं आहे. सावरकरांचं अक्षर धड नव्हतं हे सांगायला एक छान किस्सा आहे की एकदा विज्ञान निष्ठ ग्रंथ सावरकरांनी लिहिला आणि तो प्रकाशकांकडे पाठवून दिला. प्रकाशकांना वाटलं की शाई, कागद थोडं सावरकरांना बेताचंच मिळालं, कमी मिळालं असेल, म्हणून सावरकरांचं अक्षर थोडंसं वेडंवाकडं आलं असेल. तर त्यांनी काय केलं, प्रकाशकांनी छान कागद, पेन, सगळ्याचा संच जो आहे सावरकरांकडे परत पाठवला आणि त्यांना सांगितलं की ह्यावर लिहून द्या.
त्यावर सावरकरांनी काय लिहिलं ते म्हणतात की महाशय, हा दोष जो आहे तो अंगणाचा नाही, नाचणाऱ्याचा आहे. कारण प्रत्येक पानामध्ये 4-10 ठिकाणी खाडाखोड केल्याशिवाय ती समजावी म्हणून लाल निळ्या पेन्सिलीने तो पूर्ण कागद हिंदुस्थानच्या आलेखासारखा केल्याशिवाय माझा रेख रंगला असं मला म्हणावंसंच वाटत नाही. बरं, तुम्ही रत्नागिरीतली सगळी काकपदं एकत्र आणली तरी ती सगळी काकपदं माझ्या लेखाला पुरतील असंही मला वाटत नाही, इतकं माझं अक्षर विचित्र. ते म्हणतात की जर कुणाला माझं अक्षर समजलं, उमगलं, तर माझं अक्षर ज्याला समजेल त्याला अगदी जुना पुराणा ताडपत्रावरील लेखसुद्धा समजेल हा माझा विश्वास आहे. असं सावरकरांचं अक्षर. त्यामुळे सावरकरांनी ह्याचा उपयोग कसा केला? सावरकरांनी त्यांनी लिहिलेल्या कविता त्याच्या मित्राला दिल्या आणि सांगितलं, ह्या कविता सुवाच्य अक्षरात लिही, तुला लिहिणावळीचे पैसे मी देतो. गोविंदच्या घरात पैसा यायला सुरुवात झाली, त्यांचं अर्थार्जन जे काय ते सुरू झालं आणि सावरकरांना इथे कविता सुवाच्य अक्षरात लिहून पण मिळाल्या. हे मित्रांवरचं सावरकरांचं प्रेम. त्यांचे अजून एक मित्र राजा आणि परशा, राजाराम आणि परशुराम शिंपी हे सावरकरांच्या घरातच असायचे. त्यांचं तमाशाचं मंडळ होतं. म्हणजे सावरकर आनंदी तर राजा परशा आनंदी, सावरकर दुःखी आजारी तर राजा परशासुद्धा आजारी, इतकं मनापासून प्रेम त्या दोघांचं होतं. जेव्हा हे सगळे एकत्र असायचे तेव्हा इतकं छान पद्धतीने चर्चा व्हायच्या. सावरकर अनेक वृत्तपत्र वाचून दाखवायचे, अनेक लेख वाचून दाखवायचे. इतकं प्रेम, सगळ्यांमध्ये वाचनाची आवड सावरकरांमुळे लागली होती. आणि कसं व्हायचं की सावरकर राजा परशाला त्यांच्या तमाशासाठी वक लावण्या लिहून द्यायचे आणि राजा परशा त्या मोबदल्यात इकडे वृत्तपत्र सावरकर त्यांच्याकडनं वाचून घ्यायचे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या हालचाली सगळ्या गोष्टी त्यांना संपूर्णपणे सांगणारे सावरकर होते. एकदा असं झालं की रत्नागिरीच्या स्थानपद्धतीत असताना जेव्हा सावरकरांना भेटायला राजाराम शिंपी आले तेव्हा सावरकर खूप आनंदी झाले, खूप. आणि ते म्हणाले की किती छान आपली भेट झाली. आणि त्या राजाने काय केलं की एक फोटो होता तो सावरकरांच्या हातात ठेवला. सावरकरांनी तो फोटो बघितला, म्हणे आहा किती छान आहे रे ही छाया. आणि काय होतं त्या फोटोमध्ये? त्या फोटोमध्ये सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाचं ते छायाचित्र होतं. आणि ते राजाराम शिंपी यांनी इतक्या वर्षांचं जपून ठेवलेलं छायाचित्र रत्नागिरीच्या स्थानपद्धतीत सावरकर जेव्हा आले तेव्हा त्यांना दाखवलं. सावरकर म्हणले, आता हा फोटो मी घेऊन जातो बरं का, माझ्यासोबत ठेवतो, खूप खूप छान छाया आहे आणि माझ्यासोबत आता ही कायम राहील. त्या क्षणी राजाराम शिंपी म्हणाले की नाही, हा तुला फोटो मी घेऊन देऊ शकत नाही, हवी तर तुला मी दुसरी प्रत देतो, पण ही प्रत माझ्यासाठी राहू दे. सावरकरांनी विचारले, का, असं का? तेव्हा त्यांनी सांगितलं, जर तू नीटपणे पाहिलंस त्या फोटोला तर तुला लक्षात येईल त्या फोटोवर कुंकू आणि फुलं वाहिलेत रे. इतके वर्ष त्या फोटोची मी पूजा केली आणि ती माझी देव्हाऱ्यातली प्रत मी तुला अशीच घेऊन जाऊ देणार नाही. मी किती जीवाच्या आकांताने आणि किती मनापासून जपली हे तुला माहिती नाही. जेव्हा अभिनव भारताच्या सदस्यांवरती धाडी पडायला लागल्या इंग्रज सरकारच्या, तेव्हा सावरकरांची म्हणलेली लिहिलेली कुठलीही कविता, सावरकर कुटुंबातला कुठलाही फोटो जर त्या घरात सापडला तर तो देशद्रोह समजला जायचा. अशा परिस्थितीमध्ये त्या राजारामनी तो फोटो जपून ठेवला, तो 2 फळ्यांच्या मध्ये इतका मनापासून जपून ठेवला आणि रोज तो कुंकू आणि फुलं व्हायचा त्यांना. म्हणून ही प्रत त्यांना ते घेऊन जाऊ दिले नाही, त्यांनी दुसरी प्रत त्यांना दिली. पण इतकं प्रेम सावरकरांच्या मित्रांचं सावरकरांवर आणि सावरकरांचंही त्यांच्यावरती. महाविद्यालयातल्या आपण जर गोष्टी बघितल्या तर जयोस्तुते हे काव्य आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला 2 अंतरे माहिती असतात, पण पुढे आपण तिचं कौतुक जेव्हा ऐकत असतो तेव्हा तू आमची का नाही झालीस, स्वातंत्र्यतेची देवता आहे ती, तू आमची का नाही होतेस, हा प्रश्न इतक्या भाबडेपणाने विचारतात सावरकर
ते म्हणतात की हिमालयाचा हिमसौधाचा लोभ शंकराला, क्रीडा तिथे करण्याचा का वीट तुला आला. म्हणजे हिमालयाला इतक्या सुंदर वैभव आहे, शंकराला सुद्धा लोभ होतो की तिथे आपण क्रीडा कराव्यात, पण तिथे तुला का नाही क्रीडा करायची आहे, तू ये ना आमच्याकडे. किती किती आर्तभावात त्यांनी सांगितलं आहे ते. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला, क्रीडा तिथे करण्याचा का वीट तुला आला. होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला, सुधा धवल जान्हवी स्तोत्र कागे त्यागीला. स्वतंत्रते या सुवर्णभूमीत कमते काय तुझला, कोहिनूरचे पुष्प घे रोज ताजे वेणीला. पूर्वीची ममता सरली, परक्यांची दासी झाली, का तू त्याजिले उत्तर याचे दे. स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. तो आर्तभाव किती मोठा आहे. कॉलेजमध्ये असतानाच सावरकरांची ही काव्यप्रतिभा, हे सगळं कार्य होतं. लंडनला जेव्हा जायची वेळ आली तेव्हा अगदी अचानकपणे झालेला हा निर्णय की सावरकर आता विलायतेत जाऊन शिक्षण घेणार, त्यामुळे कपड्यांची तयारी अशी त्यांना करताच नाही आली. बरं, मग ते काय सांगतात की आता ती कपड्यांची तयारी कधी केली, तो धडा पहिला कधी शिकला, तो बोटीत. ते सांगतात की मी कसं ते कपडे बदलले की आता धोतर, वरचा सदरा, कानातली बिगबाळी, टोपी हे सगळं बदलून सुटाबुटात यायचं आहे. कारण तिथलं वातावरणच असं आहे की आपले वेश जे आहे ते तुम्हाला परिधान नाही करता येणार, खूप थंडी वाजेल. त्यामुळे ते काय म्हणतात की माझा पहिला धडा होता की मी धोतरास राम ठोकून, कानातली बिगबाळी काढून टाकून, तो काही विजार आणि शर्ट चढवून जो गळ्यातला टाय असतो त्यांचा 10दा बांधायला चुकला. ते म्हणतात की गळ्यातला जो काही टाय 10दा बांधायला चुकून हां आता ठीक आहे असं म्हणण्यापर्यंत सराव केला आणि असा पहिला धडा मी संपवला. आता दुसरा धडा की सुरी आणि काट्याने जे मासे आहेत ते खाणं कधीही त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांनी खाल्लेलं नाही. ते म्हणे BAच्या पदवीला असं काही नव्हतं, त्यामुळे मला ते शिकणं खूप कठीण गेलं. कधी कधी तो काटा चमचा अगदी तोंडात जायचा, सुरी तोंडात जायचं आणि सुरी तोंडाला लागून जिभेला रक्त यायचं, ओठांना रक्त यायचं. मग आता हे जे सगळं शिकवलं आहे त्यांच्या मित्रांनी एका शिकवलं. सावरकर एकटेच बोटीत नव्हते ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी, टेबल मॅनर्स जे म्हणतात आजच्या काळात की सुरी काट्या चमच्याने खाणं, तर टेबल मॅनर्स त्यांच्या एका मित्रांनी शिकवले. हे म्हणजे शिष्टाचार ना, टेबलवरती जे कसं खावं ह्याचे शिष्टाचार, म्हणून त्यांनी त्या मित्राचं नाव ठेवलं शिष्टाचारी. त्यांनी सगळं सावरकरांना शिकवलं, कसं खावं, कसं राहावं, काय करावं. बरं, हे शिष्टाचारी अभिनव भारताचे सदस्य, असे बरेच अभिनव भारताचे सदस्य आहेत, त्यांनी गुप्त कार्य केलं आहे. आणि इथे सावरकरांच्या गोष्टी कशा आपल्याला उल्लेख त्याचा करावासा वाटतो किंवा सांगावासं वाटतं की सावरकरांच्या अभिनव भारतामधले असे काही सदस्य होते की ज्यांनी अजन्म गुप्त कार्य केलं. त्यांनी सावरकरांना सांगितलं की मी प्रकटपणे कार्य करू इच्छित नाही, करू शकत नाही, मी गुप्तपणे कार्य करतो. सावरकरांनी एकदाही त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही. अभिनव भारताचे सदस्य सगळे स्वेच्छेनी आलेले आहेत, कुणावर जबरदस्ती झालेली नव्हती. शिष्टाचार्यांनी सगळं गुप्त कार्य केलं. जी पत्रकं भारतात यायची, प्रत्येक ठिकाणावरती यायची, ती सगळीच्या सगळी पत्रकं शिष्टाचारींमुळे जायची. सावरकरांच्या जेव्हा सभा व्हायच्या तेव्हा बाजूला जे गुप्तहेर असायचे त्यांचा बंदोबस्त होण्यासाठी आपली 10-15 माणसं गोळा व्हावीत, आपली 10-15 माणसं सावरकरांच्या संरक्षणार्थ असावीत, हे शिष्टाचारी बघायचे. आणि शिष्टाचारी कुठल्याही सभेला सावरकरांच्या बाजूला असायचं आणि 15-20 लोकांच्या गराड्यात सावरकर जे काही आहे ते सुरक्षिततेखाली जायचे. इतकं गुप्त कार्य शिष्टाचारींचं होतं. शेवटपर्यंत त्यांचं नाव कुठंही नाही, चरित्रात नाही, कुठल्याही पुस्तकात नाही. सावरकरांनी लिहिलेल्या साहित्यातही त्यांचं नाव शिष्टाचारी आहे. बरं, आग नावेच्या माथ्यावरती ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. शिष्टाचारी अभिनव भारताचे सदस्य झाले, हरनाम सिंग म्हणून आहेत ते अभिनव भारताचे सदस्य झाले. पण आग नावेच्या माथ्यावरती हे क्रांतिकार्य सुरू असताना
सावरकरांचा अजून एक पैलू काय सापडतो, आध्यात्मिकता त्यांच्या आत्म्यातली जी आहे ती सुद्धा समजते. जे आध्यात्मिक सावरकरसुद्धा आहेत हे कळतं. कसं? आग नावेच्या माथ्यावरती सावरकर इतके तास शांत बसून असायचे. स्यादवाद, शून्यवाद, जडवाद असे अनेक गोष्टी त्यांनी आठवून पाहिल्या, मनामध्ये सगळ्या गिरवून पाहिल्या. त्यांच्या कवितेतनं सुद्धा त्या पाझरल्या. म्हणजे त्यांनी मांडूक उपनिषदाचा सुद्धा तिथे जेवढा काही त्यांचा अभ्यास झाला त्या सगळ्या गोष्टी त्यांनी गिरवल्यात. ते म्हणतात मन सुषुप्तीत जेव्हा जातं, 4 अवस्था आहेत आपल्याकडे. मांडूक उपनिषदामध्ये सांगितले सुषुप्ती म्हणजे अशी अवस्था, इतकी गाढ झोप की जिथे अहंकार लवले सुद्धा नाही. सुषुप्तीमध्ये मन जातो तेव्हा सगळ्या विश्वाचा पसारा नाहीसा होतो. आणि तसाच माणूस जेव्हा जागृत होतो तेव्हा ती आतली जी आत्म्याची अग्नीसारखी अवस्था आहे, ती अग्नी ठिणगीसारखी जी पेटते ती कशी होते काय माहिती. हे प्रश्न, असे विचार सावरकरांच्या मनात होते की हा विश्वाचा पसारा कसा चालला आहे, हा विश्वाचा केंद्र कुठला, मी या विश्वामध्ये कसा, असे प्रश्न त्यांना पडले. आध्यात्मिक प्रश्न आहेत. निसर्गाकडे बघून म्हणतात सावरकर की हे ताऱ्यांनो कुठून तुम्ही आला, कवण हेतू असे ह्या प्रवासाला. म्हणजे प्रत्येक तारकांकडे बघण्याची त्यांची दृष्टी बघा. ते काय सांगतात की नॉर्मली आपण कसे बघतो बघा, की एखादा चंद्र सूर्य छान कुठला तरी सकाळचा आला आहे, किती छान निसर्ग आहे होतो आपल्याला. आणि कित्येकदा असं होतं की त्यातल्या सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत, शास्त्रोक्त पद्धतीने कुठल्या तरी गोष्टी आपण बघायला जातो. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण त्याच्यात लॉजिक लावायला जातो आणि त्याचं मॅजिक बघत नाही. तर सावरकर तेच सांगतात की लॉजिक जास्त बघू नका, मॅजिक बघा. ते सांगताना कविता काय, चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनी देवाने, खचल्या नभी नि नयनिकाचा सुललित बेताने. सुललित म्हणजे अगदी नजाकतेने, सहजतेने, नाजूकतेने. खचल्या नभी नि नयनिकाचा सुललित बेताने, त्यांचे रूप रिझवो जनाकी आल्हादक कोळे. म्हणजे मनाला आनंद देणारे त्यांचे रूप रिझवो जनाकी आल्हादक कोळे, फुटवत ते त्या विद्रूप करते दुर्बिणीचे हे डोळे. दुर्बिणीने जेवढं त्याच्यातलं लॉजिकल गोष्टी काढायला जाऊ तेवढ्या त्यातलं मॅजिक निघून जाईल. इतकं सुंदर सांगतात. बरं, आकाशातले तारे त्यांना कसे भासतात की काजव्यांचे थवे की नंदनवनी चकचकले, तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. सुनील शालूवरी मायेच्या लकलकती टिकले, तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. चितोडगडवर तर जेव्हा हल्ला झाला तेव्हा चितोडगडवासींनी सगळ्या देवी त्या ज्वाळेमध्ये त्यांनी उडी घेतली, आपल्याला माहिती आहे. तर त्याचं वर्णन कसं सांगतात आणि तारे सगळे जे आहेत ते सावरकरांना कसे दिसतात की नरकपतीचा हल्ला आला चितोड नगराला, देवांनाही जलदीने वर्दी द्यायाला. सिद्धाग्नीतून फरकन ज्वाळा लोळ नभी उठती, चितोडगड वासी देवी तो त्यावरी आरूढती. ज्वालारूढ आरूढलेल्या देवी म्हणजे त्या सगळ्या देवींनी त्या अग्नीमध्ये उडी घेतलेली नाही, त्या अग्नीवर त्या आरूढ झाल्या. ज्वालारूढ देवी त्या दुरुनी चकाकती दिव्य बळे, तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. इतकं व्याप्ती निसर्गाची सावरकर आग नावेच्या माथ्यावर बसून ह्या सगळा विचार करतात. म्हणजे क्रांतिकारी आहेच, पण यासोबतच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सावरकरांच्या किती छान लेखणीतनं उतरल्यात. अभिनव भारताचं कार्य जेव्हा लंडनमध्ये होत होतं तेव्हा लंडनमध्ये आपल्याला माहिती आहे अनेक मदनलाल धिंगरांनी कर्झनवायलीचाही वध केला. पण ह्या सगळ्या मागे ज्या गोष्टी घडत होत्या, मदनलाल धिंगरा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला, अभियांत्रिकीचा अभ्यास करायला जेव्हा लंडनमध्ये आले आणि सावरकरांची त्यांच्याशी भेट झाली तेव्हा मदनलाल धिंगरा हे असे होते की त्यांना कृती आणि हौतात्म्य जे आहे त्याच्याविषयी ते अत्यंतपणे समर्पकपणे काम करायचे. पण ते बैठकींना जास्त हजर नाही राहायचे, ते बैठकींमध्ये वेळ नाही घालवायचे. तेव्हा सावरकरांनी त्यांना बैठकीचं महत्त्व सांगितलं, मीटिंग जे होते त्याचं महत्त्व सांगितलं. आणि त्यानंतर कर्झनवायलीचा जो वध आहे तो पुढे प्लॅन झाला. म्हणजे एका मीटिंगचं महत्त्व सांगणारे मदनलाल धिंगरांना सावरकरच.
बरं, सावरकरांच्या मागे लंडनमध्ये होते गुप्तहेर, म्हणजे तसे भारतातही होते, त्यामुळे त्यांच्या मागे गुप्तहेर होते. पण सावरकर त्यावर काय म्हणतात की गुप्तहेर त्या इंडिया हाऊसच्या बाहेर असायचे, त्यांच्यावर पाळत ठेवत. सावरकर म्हणायचे, वी डोंट माइंड इफ द डिटेक्टिव्स आर वॉचिंग अस आउटसाईड इफ द वेदर सूट्स देम. म्हणजे काही हरकत नाही, जर गुप्तहेरांनी आम्हाला बाहेरून बघितलं तर आम्हाला हरकत नाही, जर त्यांना ते वातावरण लंडनचं एवढं बाहेर राहून सोसत असेल तर बघू दे की त्यांना बाहेरून, आम्हाला काय असं सांगायचं. आणि सावरकर विनोदानी भाषणात सांगतात की गुप्तचर आमच्या मागे जेव्हा यायचे तेव्हा कुशालपणे आम्ही आमच्या छत्र्या त्यांच्या हातावर लटकवून चालत जावे, आमच्या छत्र्या मुकाट्याने त्या आमच्या मागून यायच्या. आणि कधी कधी इतके म्हणजे गुप्तचर त्यांच्या मागेच होते, त्यांच्या छत्र्या मुकाट्याने त्यांच्या मागोमागे यायच्या. आणि कधी कधी हे सगळे बसमध्ये जाऊन त्यांना चकवा देऊन निसटूनही जायचे. म्हणजे गुप्तचर आपल्या मागे आहेत, लंडनला एवढी प्रतिवृत्त रिपोर्ट्स पोचत आहेत आपले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे लंडनमधलं हे सगळं कार्य म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने, छान पद्धतीने सावरकरांनी प्रत्येक प्रसंगाला कसं सामोरं गेले. जेव्हा अंदमानच्या तुरुंगामध्ये सावरकर होते तेव्हा तिकडे सगळ्यांना शिकवलं कसं त्यांनी. सगळे कैदी फक्त काय राजकैदी नव्हते, तर तिथे बाकीचे हे जंगली कैदीसुद्धा आले होते, त्यांना शिकवलं कसं त्यांनी. तर त्यांना शिष्यवृत्ती दिली. कशाची? तंबाखूची. तू शिक, तुला तंबाखू देतो. अशातनं तो सुरुवात झाली. आणि जेलमधले शेकडा 90 कैदी तिथे शिकले. सावरकरांनी प्रत्येकाला शिकवलं. बरं, शिकवलं असं की प्रत्येकाला विषय ते द्यायचे की आज ह्या विषयावर हा कैदी बोलेल आणि त्याच्यासोबत सगळी सभा असेल. बरं, ती सभाशिवायची जिथे शिक्षा होती आहे तिथे असायचे किंवा दुसरीकडे हौदाच्या मागे कुठेतरी. जेव्हा बारी यायचा, बारी आला की वक्त्यांसह श्रोत्यांची बैठक पळून जायची आणि तसेच पुन्हा बारी गेला की ही बैठक आहे तशी. अशा पद्धतीने सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये असताना त्यांनी शिक्षा भोगल्या, सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. पण सावरकर एवढ्या त्रासात असतानासुद्धा शिक्षण देत होते सगळ्या कैद्यांना. म्हणजे तिथे सावरकर शिक्षकही झाले. भाषाशुद्धीचं कार्य तिथं त्यांनी जेव्हा सुरू केलं त्याच्या आधी सावरकरांनी उर्दूसुद्धा शिकलं होतं. सावरकरांच्या उर्दूतल्या सुद्धा कविता आहेत. हंता रावण का है, राम अपना वीरवर सेनानी, कर्मयोग का देव है स्वयं सारथी कृष्ण अभिमानी, भारत ए तेरे रथ को सेना कौन रोकने वाली है, फिर उठो देर क्यों हम ही हमारे वाली है. इतक्या उर्दू छान कविता आहेत सावरकरांच्या. भाषाशुद्धीच्या पूर्वी त्यांनी सगळा अभ्यास करून भाषाशुद्धी सांगितली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रत्नागिरीचं जेव्हा त्यांचा पर्व सुरू झालं तेव्हा रत्नागिरीमध्ये सगळ्यात 7 बंदी ज्या आपण सावरकरांनी तोडलेल्या ऐकतो, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी, शुद्धीबंदी, वेदोक्तबंदी, या सगळ्या बंदी त्यांनी तोडल्या. पण अस्पृश्यता निवारण, स्पर्शबंदीचं जे त्यांनी काम केलं त्यावर आज चौदार तडे इथंच आहे. तर स्पर्शबंदीचं जेव्हा सावरकरांनी काम केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की सावरकरांचं अस्पृश्यता निवारणाचं कार्य गौतम बुद्धां इतकंच मोठं आणि परिणामकारक आहे. तसंच सावरकरसुद्धा सांगतात की बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खरे महापुरुष होते. महापुरुषांमधला असं वक्तव्य, असे एकमेकांविषयीचे उद्गार, पण आपण प्रत्येकाला जातीत अडकवून ठेवलं. जात बाजूला करा म्हणून सांगणाऱ्या महापुरुषांना आपण जातीत अडकवून ठेवतोय. एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा सांगणारे सावरकर. इतके संदेश सावरकरांचे आहेत. सावरकर ही व्याप्तीच खूप मोठी आहे. आज वेळेअभावी आपल्याला तेवढे घेता येणार नाही. इतकी मोठी व्याप्ती आहे सावरकरांची. आपल्याला आज काय करायचं आहे, जी चांगल्याची रेघ आहे ना ती फक्त मोठी करायची, बाकी वादात नाही पडायचं आहे. शेवटची गोष्ट सांगते आणि थांबते. एका राज्यात एका राजाने सांगितलं की जनतेला की सगळे तुम्ही पोती घेऊन जा आणि राज्यातली जेवढी फळं आहेत तेवढी गोळा करून आणा.
काही लोकांनी दगडं त्याच्यामध्ये भरली, मग काही खराब फळं आणि मग चांगली फळं. काही लोकांनी खराब चांगली फळं अशी भरली आणि काही लोकांनी वेळ घेऊन फक्त चांगली फळं भरली. असं झालं की सगळी पोती घेऊन सगळी जनता राजाच्या दरबारात आली. राजाने सांगितलं, आतापासून पुढे 1 महिना तुम्ही सगळे कारागृहात बंद असाल आणि तुमचं अन्न काय असेल, जे तुम्ही पोत्यात आणलं आहे ते तुमचं अन्न आहे. अर्थातच ज्यांनी वेळ घेऊन एवढी सगळी चांगली फळं पोत्यामध्ये जमा केली आहेत त्यांना इतका महिनाभर काय किती छान दिवस त्यांनी जगले असतील. म्हणून फक्त चांगल्या गोष्टी घेऊयात आणि आपल्या भारतासाठी काम करूयात. बाकी सगळ्या गोष्टी वरच्या आहेत. चांगल्या वाईट गोष्टी पोटात भरून करणार तरी काय. म्हणून आज फक्त चांगल्याची रेख मोठी करूयात. अज्ञात सावरकर हा विषय घेऊन मला आपल्या सगळ्यांच्या समोर येता आलं. कवी केशवसूत म्हणतात, विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्यामुळे मला जेवढे उमजले, आवडले, भावले ते सावरकर मी आपल्यासमोर अर्पण केले. त्यांचे विचार आपल्यासमोर अर्पण केले. काही चुकलं असेल ते मला परत करा आणि जे काही चांगलं असेल ते आपल्या सर्वांच्या चरणी आणि सावरकरांच्या चरणी अर्पण करते. धगधगत्या कुंडातून पेटल्या देशाभिमानाच्या ज्वाळा, हिंदुत्वाचा मंत्र सांगण्या सोसल्या किती त्या झळा. समाजाचे कुटुंब करून दाखविला ईश्वर, प्रणाम माझा चरणी आपुल्या वीर सावरकर. बोबडे बोलाज बोलोनी गेले, अर्पते शब्दपूजा चरणी आपुल्या. राष्ट्र कल्याणा झिजावा हा देह, हीच प्रार्थना मनी माझिया. धन्यवाद.